पन्हाळगडावर वर जातानाच वीर शिवाकाशीची समाधी आहे. आणि हा आहे पन्हाळगड. शत्रूला बघण्यासाठी इथेही अशी खिडकीसारखं केलेलं आहे. ही इथं पन्हाळगडावरील 3 दरवाजातील विहीर आहे. हे बघा, संपूर्ण दगडी बांधकाम आहे. पूर्वीच्या काळातील संपूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि हे इथून खाली बघितलं की विहीर दिसते. आणि मी इथं 3 दरवाजातील विहिरीजवळ उभा आहे. बघा, ही विहीर दिसते. हा 3 दरवाजा आहे. पश्चिमेकडील 3 दरवाजा हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. पन्हाळगडाला उत्तर, पूर्व आणि पश्चिमेकडील 3 दुहेरी प्रवेशद्वार आहेत. या बोर्डवरती 3 दरवाजाविषयी माहिती दिलेली. पन्हाळ्याचा हा पश्चिमेकडील दरवाजा आहे. पश्चिमेकडील 3 दरवाजे बघून आम्ही आता बाहेर निघालोय. आम्ही चाललोय आता तबक उद्यानाकडे. इथे तिकीट काढून खाली जायला ह्या इथून अशा पायऱ्या आहेत. एका बाजूला झाडे आणि इकडे दुसऱ्या बाजूला ही गुहा पण आहे. इथे बघा, पन्हाळ्याची प्रतिकृती केली आहे. जसा पन्हाळा किल्ला आहे तसा हा इथे तयार करून दाखवला. आणि इथं शिवाजी महाराजांच्या काळातील काही प्रसंग प्रतिकृतीतून दाखवले आहेत. इथं बघा, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट झालेली दाखवल्या.
आणि हे कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पन्हाळगड जिंकून घेतल्यानंतर महाराज पन्हाळगडावर दाखल झाले. यावेळी सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा सत्कार केला होता. आणि इथं बघा ही शिवाजी महाराजांचे सरदार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांनीशी पन्हाळगड पुन्हा एकदा जिंकून घेतला होता. त्या लढाईची ही प्रतिकृती दाखवलेली आहे. आणि हे शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह करावा लागला होता. या तहाच्या वेळची ही बोलणी करतानाची प्रतिकृती दाखवलेली आहे. आणि हे शिवाजी महाराज अवघे 600 मावळे घेऊन विशाळगडाच्या दिशेने दौड करीत असताना सिद्दी जौहरचा जावई सिद्दी मसूद याने महाराजांचा पाठलाग सुरू केला होता. पांढरपाणी आल्यानंतर शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे, रायाजी नाईक, बांधल, संभाजी जाधव इतर वीरांनी निम्मे सैनिक घेऊन घोडकिंडी शत्रूला थोपवण्याची आज्ञा केली आणि स्वतः विशाळगडाकडे त्या गडाला पडलेला आदिलशाही सैन्याचा वेढा फोडण्यासाठी कूच केले. त्यावेळी बाजीप्रभू आणि बांधल मावळ्यांनी आपल्या रक्ताने घोडखिंड पावन केली. हीच ती पावनखिंडीतली लढाई. त्याची प्रतिकृती इथे दाखवलेली आहे. असे बरेच प्रसंग शिवाजी महाराजांच्या काळातील इथे दाखवलेत. आता आम्ही चाललोय तबक बागेतील विहीर बघायला. आणि ही विहीर बघा शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. पन्हाळगडावरून हा असा परिसर दिसतोय. इथं हे असं सगळं लहान मुलांना खेळण्यासाठी केलेलं आहे. हे बघा घसरगुंडी आहे आणि इकडे बरंच काय काय आहे. हे सगळं बघितलं आणि आता आम्ही तबक बागेतून बाहेर जायला निघालोय. आता मी बघायला निघाले सज्जा कोटी. कारभार सांभाळू शकत. संभाजीराजे मोठं आहे, स्वराज्याची गादी त्यांच्या हातात सुरक्षित आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना इथे सोबत दिली की ही बघा सज्जा कोटीची इमारत आहे. आणि ते सज्जा कोटीच्या जवळ उभा राहिल्यानंतर खाली हा असा परिसर दिसतोय. हा समोर पावनगड आहे दिसतोय तो. आणि खाली हे आपटी हे गाव आहे. हे 3 धान्याचं कोठार आहे, पण इथे व्हिडिओ घेण्यास मनाई आहे म्हणून हे लांबूनच दाखवले. आणि हे बघून आता आम्ही चाललोय घरी. चला बाय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.